महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे। यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरूपात काम करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मूर्तिजापूरचे अपार यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे। याबाबत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। यावेळी मूर्तिजापूरच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे उपस्थित होत्या। दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस म्हणजे 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरवलेले आहे। या सेवा पंधरवड्यामध्ये 3 टप्प्यामध्ये महसूल विभागामार्फत काही कार्यक्रम हाती घेत आहेत। त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व गावामधील शेतरस्त्यांची पाहणी करणे, शिवार फेरी घेणे आणि ग्रामसभेमध्ये त्या शेतरस्त्यांबद्दल माहिती ही देणे आणि ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण मोकळे करण्यासाठी कार्यक्रम करणे हा पहिला टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या मोहिमेअंतर्गत सर्वांना घर बांधण्यासाठी शासकीय जागा जिथे अतिक्रमण झालेलं आहे तिथे नियमानुसार ते नियमानुकूल करून देण्याचा दुसरा टप्पा आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला शासनाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे। त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये लोक अदालत ही जिथे महसुली प्रकरणांमध्ये निर्णय होईल, त्याचबरोबर जनसंवाद आणि त्याचबरोबर सातबारा वाचन असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा आपण हाती घेत आहोत। तर या सेवा पंधरवड्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय जो आहे तो शेतरस्ते। या शेतरस्त्याबाबत मी आपल्या माध्यमातून सर्व मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की पहिल्या टप्प्यामध्ये आपण मूर्तिजापूरमध्ये 41 आणि बार्शी टाकळीमध्ये 35 गावे यांचे सर्वेक्षण हाती घेतलेलं आहे। त्या गावांमध्ये आता शिवार फेरी काही ठिकाणी काल झाली, काही ठिकाणी आज आहे, काही ठिकाणी उद्या आहे आणि त्याचबरोबर 15, 16 किंवा 17 तारखेला ग्रामसभा सुद्धा होणार आहेत। या ग्रामसभेमध्ये हे सर्व शिवार रस्ते जे काही पादन रस्ते किंवा जे रस्ते जे नकाशावर आहेत आणि जे नकाशावर नाहीत त्या सर्व रस्त्यांबद्दल तिथल्या नागरिकांना माहिती दिली जाणार आहे आणि त्या रस्त्यांची एक लिस्ट किंवा याची यादी तयार करून गाव नमुना एक तयार होणार आहे आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागामार्फत त्या रस्त्यांची मोजणी होऊन सीमांकन होऊन जिथं जिथं अतिक्रमण दिसतंय ते अतिक्रमण निर्मूलन करण्याची सुद्धा मोहीम याच्यामध्ये हाती घेण्यात येत आहे।